नाव सांगा, मी घेतो. कोण कोण? जीवन कांबळे आणि शिवाजी माने खाली या रे. प्रेड विश्राम, प्रेड सावधान, प्रेड विश्राम करूया. बघा, आज आपल्याकडे एम्पॉवरिंग सोशल वेलफेअर या संस्थेच्या वतीने शंतनू आंबिल धोप सरांचं या ठिकाणी आगमन झाले. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करूया. आणि मुलींना विशेष सेल्फ डिफेन्स, की स्वतः आपण स्वतःचं संरक्षण कसं करायचं. बऱ्याचदा आपल्यावर काही संकट येतं, रस्त्यावर आपण एकटं चालत असताना कोणी आपल्याला काही अडवण्याचा प्रयत्न केला, आपल्यावर काही हल्ला केला, त्यापासून स्वतःचं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे की नाही. आपल्याला कंटिन्यू शूटिंग करता आलं पाहिजे. ते कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आपल्याला माहिती देते. मी पुन्हा त्यांचं विद्यालयाच्या वतीने सरचं स्वागत करतो. आणि ते जे काही सांगतील ते व्यवस्थित शिकून घ्या आणि त्याचा उपयोग तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये करता येईल. आज माजी राष्ट्रीय पोल वॉल्ट खेळाडू विजय जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कन्या तनया आणि विप्रा जाधव यांच्या वतीने त्यांनी डोनेट केलेले काही पुस्तकं आणि बॅग तुम्हाला नंतर दिले जातील. तेही तुम्ही व्यवस्थित वाचा, सगळं त्याचा काय अभ्यास करा, एवढंच मी सांगतो. बाकी सरांना विनंती करतो की आपण सुरू होतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. असं का? अरे जोश एवढा कमी नको आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुद्धा कमीच आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आपण जे प्रशिक्षण घ्यायचं आहे ते स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण आहे. एका तासाच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचा की स्वसंरक्षणाची जे मूलभूत आपल्याला गोष्टी गरजेच्या आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला शिकता येईल. याच्या आधी आपल्याकडे कुणी कुठला स्पोर्ट्स वगैरे खेळतं का? कोणती ताई आपली स्पोर्ट्स वगैरे कुठलं खेळते का? स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण कुठलं मार्शल आर्ट वगैरे कोणी शिकलंय का? अच्छा. आज भारतामध्ये स्वसंरक्षणाची गरज किती आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. स्वतःला स्वसंरक्षण येत असेल तर तुम्ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने स्वतःला डिफेंड करू शकता, बरोबर. काही वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळ आणणाऱ्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने धडा शिकवू शकता. तर त्यासाठी स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण गरजेचं आहे. आणि आजचं हे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये आपण काही फंडामेंटल गोष्टी म्हणजे रोजच्या बेसिसवर काय व्यायाम करावेत वगैरे ते थोडं शिकून घेणार आहे. आणि त्याच्यासोबत काही मूलभूत स्वसंरक्षणाच्या गोष्टी या पण शिकून घेणार आहे. त्यामुळे याच्या पुढे जर कंटिन्यू कुणाला प्रशिक्षण करायची गरज वाटत असेल तर इथंच जयभवानी नगरमध्ये आपला क्लब पण आहे, तर तिथे देखील तिथे येऊन ते प्रॅक्टिस करू शकतात. तर तुम्हाला मी बुक आणि बँड पण देणार आहे. त्या बुकमध्ये स्वसंरक्षणाच्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्याचा देखील तुम्ही अभ्यास करा. आणि त्याच्यासोबत आपल्याला मी आपलं कार्ड पण माझं देतो, जेणेकरून जर कोणाला याच्यामध्ये फर्दर ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता वाटली किंवा रस असेल तर ते फर्दर ट्रेनिंग पण तुम्ही घेऊ शकता. जसं सरांनी मगाशी सांगितलं, तनया जाधव ताई आणि विप्रा जाधव ताई यांच्या आज डोनेशनच्या माध्यमातून जे आपण बुक प्रिंट केलेले आहेत ते बुक तुम्हाला मी आज वितरित करणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला मूलभूत स्वसंरक्षण समजेल. आता आपण थोडं व्यायामाला सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल की डेली बेसिसवर आपल्याला कुठल्या पद्धतीचा व्यायाम करून थोडा आपला जी मोबिलिटी आहे म्हणजे शरीराची जी लवचिकता आहे, शरीराची जी मजबूती आहे ती कशा पद्धतीनं मेंटेन ठेवायची. ठीक आहे. तर प्रत्येकानं आपल्या हातामध्ये एक हाताचा डिस्टन्स घ्या, समोरच्या पार्टनरच्या समोर एक हाताचा डिस्टन्स. ठीक आहे. समजा मागे एखाद्याला जागा जमत नाहीये, मागं गर्दी व्हायला लागली तर ते पुढे येऊ शकते. येस येस. अच्छा. इंस्टाग्राम, फेसबुक कोण वापरतं आपल्यातलं? कोणी वापरतं का? सगळे वापरतात. अच्छा. तो तुम्हाला माहिती असेल चायनामधल्या कधी क्लिप बघितल्यात का तुम्ही लहान मुलींच्या? चायनातल्या स्कूल बघितल्यात का? बरोबर. काय असतं चायनाच्या स्कूलमध्ये? काय असतं? कोणी उत्तर देऊ शकतं? आज चायना ते बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल. सो तुम्हाला माहिती असेल चायना आज इकॉनॉमिक सुपर पॉवर आहे, बरोबर. भारताचा शत्रू आहे चायना, पण इकॉनॉमिक सुपर पॉवर आहे. चायना स्पोर्ट्स सुपर पॉवर आहे. त्याचं सगळ्यात मोठं जे फाउंडेशन आहे ना, म्हणजे त्याचा जो बेस त्यांनी तयार केलाय तो मार्शल आर्टचं प्रशिक्षण आहे. चायनामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये
मार्शल आर्टचं प्रशिक्षण हे दिलं जातं. प्रत्येक तिथले विद्यार्थी लहानपणीच मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतात आणि त्याच्यानंतर ते कुठलाही खेळ खेळले किंवा कुठल्याही करिअरच्या पातळीमध्ये गेले तर तिथं ते अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतात, कारण त्यांचा मार्शल आर्टचा बेस खूप स्ट्रॉंग असतो. ठीक आहे, आज आपण त्या बेसच्या दृष्टीनं मार्गक्रमण करायला सुरू करणार आहे. आज आपले 2 मित्र व्हॉलेंटियर म्हणून आपल्याला इथं सहकार्य करणार आहेत. आपलं नाव शिवाजी आणि आपलं जीवन. ठीक आहे, मी आता एक एक तुम्हाला बेसिकली वॉर्मअप शिकवतो. जीवन तुम्ही माईक पकडा फक्त, हे सगळ्यांना ऐकू येईल. पुढे अँकल रोटेशन आपल्याला सुरू करायचं आहे. ठीक आहे, पाच वेळा रोटेट झाला की त्याच्यानंतर रिव्हर्स साईडला रोटेट करायचं. त्याच्यानंतर दुसरा लेग 5 वेळा रोटेट करा आणि रिव्हर्स साईडला रोटेट करा. ठीक आहे, त्यानंतर हा नी मध्ये लिफ्ट करा आणि रोटेट करा 5 वेळा आणि त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्स साईडला रोटेट करा. आता दुसरा नी. दररोज प्रत्येक ताईनं हा व्यायाम घरात कराच करा. त्याच्यानंतर पुढे मागे हे गुडघे पुढे मागे, पायामध्ये अंतर ठेवा, पायामध्ये चांगलं अंतर ठेवा, पायामध्ये अंतर ठेवा, किमान 1 फुटाचं अंतर पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर गुडघे साईड घ्यायचे, साईड पुढे मागे, साईड येस, साईड. त्याच्यानंतर अल्टरनेट. वॉर्मअप व्यवस्थित करा, मग इंजुरी होत नाही. ठीक आहे, हा वॉर्मअप आहे आपला. त्याच्यानंतर अल्टरनेट साईड अशा पद्धतीने व्हायब्रेट करायचं. ठीक आहे, त्यानंतर टोटल रोटेशन, पूर्णपणे रोटेट करा. लेफ्ट साईडला पूर्ण रोटेट आणि आता राईट साईडला पूर्ण. आता आतल्या साईडला पूर्ण रोटेट. ज्यांनी अंतर पाय ठेवलेलं नाहीये त्यांना ते अवघड पडायला लागले. पायामध्ये अंतर ठेवा, तुम्हाला ते सोपं जाईल. आता बाहेरच्या साईडला पूर्ण रोटेट. आता दोन्ही पाय क्लोज करा आणि पूर्ण रोटेशन सुरू करा. दहा रोटेशन झाले की आता रिव्हर्स साईड. आता पुढे मागे. आता अल्टरनेट पुढे मागे. त्याच्यानंतर साईडला अल्टरनेट. अशा पद्धतीनं व्हायब्रेट तुमचा नी होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर टोटल रोटेशन करायचं. आता रिव्हर्स. त्याच्यानंतर वेस्ट कॅच करा आणि पाय जोडून ठेवा. पाय उघडायला नाही सांगितलं, पाय जोडून ठेवा आणि टोटल रोटेशन. वॉर्मअप एकदम गंभीरपणे करा, जेणेकरून नंतर ज्यावेळी ड्रिल आपण करणार आहे त्यावेळी इंजुरी होणार नाही. आता रिव्हर्स साईडला 10 रोटेशन झाले की रिव्हर्स साईडला पूर्ण व्यवस्थित फिरवा. ज्या ताई हेल्दी व्यायाम करत नाहीत त्यांना आज जाणवत असेल बाबा
व्यायाम न करण्याचे दुष्परिणाम काय? बॉडी मुवमेंट सुद्धा इझिली होत नाही काही जण. अपर बॉडी, आता अपर बॉडी, वरची बॉडी. आता अपर बॉडी अदर साइड, 10 रोटेशन अदर साइडला करायचं. आता पुन्हा एकदा पाय लांब ठेवून वेस्ट रोटेशन करायचं. जसं तुम्ही रोज ब्रश करता, रोज आंघोळ करता, रोज करताना ब्रश, रोज आंघोळ करताना, तसाच रोज व्यायाम करणं पण गरजेचं असतं. तुमचं शरीर हे तुम्हाला तोपर्यंत साथ देणार जोपर्यंत मजबूत आहे. ते मजबूत ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे व्यायाम करणे. आता उलट्या साईडला, पुन्हा अपर बॉडी. शिवाजी मुलींवर पण कॅमेरा टाका, मुली कशा पद्धतीने करतायत. जेव्हा आपली क्लिप युट्यूब वर येईल त्यावेळी त्यांना अपमान वाटायला नको की बाबा मी घाण परफॉर्म करत. हे युट्यूब वर कायमचा व्हिडिओ राहणार आहे. आता जेव्हा 50 वर्षानंतर तुमचे नातू वगैरे बघतील ना, त्यावेळी त्यांना पण वाटायला नको की बाबा आमची सुद्धा प्रशालेत शिकताना किती खराब व्यायाम करायचं. ठीक आहे. आता टोटल हँड रोटेशन. तुला थंडी वाजते का ताई? मग ती काढ. थंडी वाजते नंतर उकडायला लागेल ते व्यायाम करून. आता रिव्हर्स. रिव्हर्स पूर्ण फिरव, पूर्ण फिरव, पूर्ण फिरव. ठीक आहे. एक हात पुढे न्यायचा, मागे जातोय त्याच्याकडे बघायचं. ठीक आहे. हा हात मागे गेला इकडे बघायचं, हा हात मागे गेला इकडे बघायचं. एक हात पुढे एक हात मागे. व्यवस्थित करा. हात कानाला घासून येऊ दे. ताई काय करायला इकडे बस. व्यवस्थित करा. सुरू करा. जो हात मागे जातोय बघायचा आहे. करा व्यवस्थित. आता अदर साईडला. ठीक आहे. दोन्ही हात वरती न्या आणि एक हात पुढे नेत राहा, एक हात मागे नेत राहा. गोल फिरवायचा आहे. गोल गोल फिरवायचा आहे. फिरवत राहा. फिरवताना मध्ये थांबायचं नाहीये. आता पायांमध्ये अंतर ठेवून पुन्हा एकदा दोन्ही हात रोटेट करायचे. हे गोल फिरवणं जमतंय, बरोबर, सरळ जमतंय. तेच आपल्याला दुसरी ड्रिल करताना करायचं आहे की एक हात फक्त पुढे न्यायचा, एक हात मागे न्यायचा. असा हात आता मागे न्यायला लागेल. हा मागे न्या. काही तुला करायचं नाहीये का? व्यवस्थित मागे ने. गोल फिरतो ना हात तुझा, फिरतो ना हात. गोल गोल फिरव, गोल. हा. स्वसंरक्षणाची वेळ कधी कुणावरही सांगता येत नाही. आज जे शिकताय ते व्यवस्थित शिकून घ्या. एवढं करू कुणावरही वेळ येऊ नये. पण हे ज्ञान जे आहे
ते तुम्हाला असणं गरजेचं आहे. भविष्यातल्या पिढ्यांना तुम्ही ते घेणं गरजेचं आहे. जिजाऊ विषय ओळखता सगळ्यांना? जिजाऊ माहितीये? कोण होते जिजाऊ? बरोबर. शिवाजी महाराज कुणामुळे घडले? जिजामातांमुळे घडले. कारण जिजामाता स्वतः एक उत्कृष्ट दर्जाचे युद्धकला जाणकार होते. जर तुम्हाला व्यायाम पद्धती माहिती असेल, युद्धकला तुम्हाला चांगल्या येत असतील, तर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवणार ना. प्रत्येकाला शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे भविष्यात, बरोबर. तर एक भविष्यातली आई म्हणून, भविष्यातली समाजाची एक लेख म्हणून तुम्हाला व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्या गांभीर्याने तुम्ही तो व्यायाम करा. पुन्हा एकदा आपल्याला वन हँड फॉरवर्ड, वन हँड बॅकवर्ड. आता रिव्हर्स रोटेट कोणी करत, रोटेट करा, पूर्ण हात रोटेट करा, पूर्ण रोटेट. ठीक आहे. आता आपल्याला नेक रोटेशन करायचं माझ्यासोबत. पूर्ण मान या पद्धतीने फिरवायची आपल्याला. ठीक आहे. रोटेशन तुमचा जो कान आहे तुमच्या कॉलर कोणला रागायला पाहिजे. आणि रिव्हर्स करायचं आपल्या रिपिटेशनला रिव्हर्स करायचं. हाफ रोटेशन फक्त बॅक साइडला रोटेट करायचं अशा. काही स्वतःच्या व्यायामावर लक्ष दे. दुसरे काय करताय काही घेणं तुम्ही ठेवायचं नाही. स्वतःच्या व्यायामावर व्यवस्थित लक्ष द्या. आता अप डाऊन, साइड साइड. आता अप डाऊन फास्ट. आणि आता साइड साइड फास्ट. आता दोन्ही पाय बंद ठेवायचं. पुन्हा एकदा नेक रोटेशन करायचं आपल्याला. नेक रोटेशन. आता रिव्हर्स. बॅकवर्ड रोटेशन, हाफ रोटेशन बॅक साइडला. आता साइड साइडला. पुन्हा एकदा अप डाऊन. साइड साइड फास्ट. अप डाऊन फास्ट. आता काय करायचं आपल्याला पूर्ण स्क्वॉट पोझिशन मध्ये जायचं. म्हणजे बेंड करायचं. ठीक आहे. आणि हात आपले फिरवायचे तसं.
बघू कोणाला किती वेळ स्पॉट तुमच्या बाकीच्या क्लासमेट्सना सिनियर्सना दाखवा जरा की तुमच्या किती जमणार. स्पॉट मध्ये पूर्ण खाली झुकायचं तुमचं आणि मी एका लेवलला यायला पाहिजे. व्हिडिओ सर मी सांगितलं व्हिडिओ सांगितलं होतं. रिव्हर्स करा 10 ठीक आहे. आता हात असा ठेवा. रिव्हर्स करा 5 मिनिट. कुठला आणि दोन्ही हात इंटरलॉक करून 5 मिनिट आणि त्याच्यानंतर एवढं झालं. रिव्हर्स ठीक आहे. आता सांगितलं बघा आणि या पद्धतीने एक्सरसाइज. आता जीवनला मी विनंती करतो एक ड्रिल करायची. बेसिकली हे जे आपण आता ड्रिल केलं त्याचा ऍक्च्युअल उपयोग काय आहे घंटा. ठीक आहे ते आपण थोडं शिकून घेऊ. ठीक आहे. आता जीवन 1 मिनिट हात पकडून व्हिडिओ देतो. ठीक आहे. कुणीही हात हा हात कुणीही हात तुमचा येऊन पकडला तर फक्त ही पोझिशन घेऊन कॅच करायचं. ठीक आहे. सो एकमेकाबरोबर ड्रिल करा. सो आणखी एक मी त्याचा प्रकार दाखवतो. हे बघा या पद्धतीनंच कुणीही हात पकडला हा असा नसेल या पोझिशन मध्ये असा की या पद्धतीने पण तुम्ही रोटेट करू शकता. ठीक आहे. एकमेकाबरोबर एकेका हातावर 5-5 टाइम ड्रिल करा. ठीक आहे. देऊ व्यवस्थित करा व्यवस्थित करा. सिंपल ड्रिल आहे सगळ्यात सोपी ड्रिल आहे. अवघड आहे समजण्याचं काही. व्यवस्थित करा प्रॅक्टिस करा. ते 5-5 टाइम एकेका हातावर होते. काही प्रशिक्षण करतच नाही आहे. निवांत गप्पा मारायला लागले. कटाळा आलाय तुम्ही ड्रिल करणार आहे की नाही. तुला पार्टनर नाही घे तुझ्याबरोबर पार्टनर. ड्रिल केली व्यवस्थित. ठीक आहे. समजलंय आता सर्वांना. ठीक आहे. तर आता आपण याच्या पुढची ड्रिल शिकणार आहे आणि ते आपले रोजचे व्यायाम. पण आपल्यापैकी कोणी व्यायाम कधी करतं का. प्रशिक्षण स्पोर्ट्स बाजूला काही सूर्यनमस्कार वगैरे काही मूलभूत व्यायाम तरी कोणी काही करतं का. कोणी करत नाही व्यायाम वगैरे. कोणीच करत नाही. काय करते अजून काय गरज वाटत नाही. मोठा काय करतेस सांग. सकाळी उठून दररोज ना प्राणायाम वगैरे करते. प्राणायाम हे योग आहे आणि तो ऍक्च्युली श्वसनाचा अभ्यास आहे. व्यायाम काय करते. ताडासन ताडासन करते. आणि कोण काही व्यायाम करता का. काही एकटीच आहे. तू काय करते. इकडे आहे ना पुढे रोटेशन सगळं. आणि काय व्यायाम करते. स्क्वॉट करते. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि कोणी व्यायाम करतं का. अच्छा ठीक. तर अभ्यासाची व्यस्तता सगळ्यांना आहे पण 15 ते 20 मिनिटं रोज आपल्याला किमान काय व्यायाम करता येईल. ठीक आहे. त्याला आपण आज थोडं बघून घेऊ. ठीक आहे. म्हणजे तुमचं शरीर मजबूत ठेवायला तुम्हाला लाईफ लॉंग मदत होणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराचं जे स्टॅबिलिटी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी आणि तुमचं स्ट्रेचिंग व्यवस्थित राहण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण व्यायाम आहे तो ताडासन जे ती ताई करते. ठीक आहे. तर ताडासन सोबत आपल्याला काही कॉम्बिनेशन मी सांगतो जे आपल्याला रोजच्या लाईफमध्ये युजफुल ठरतील. 15-20 मिनिटं द्या रोज. 4-5 रिपिटेशन करा. होल्ड करायला बघा जास्तीत जास्त तुम्हाला ते उपयोगी पडेल. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं
फिंगर्स कॅच करायचे आपल्या स्वतःचे पायाचे. ठीक आहे, या पद्धतीने शक्य तितकं खाली जायचं, गुडघे न वाकवता फिंगर्स कॅच करायला बघायचं. ठीक आहे, गुडघे न वाकवता फिंगर्स कॅच करायचे आपल्याला. ज्या टाईमची आता कॅच होत नाहीये त्यांनी समजून घ्या व्यायामाची किती गरज आहे आपल्याला. ठीक आहे, आता 5 सेकंद होल्ड करा आणखी शेवटचे. चला खाली जावा, खाली जावा, खाली जावा. होल्ड इट फॉर 5 4 3 2 1. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तो जरी ताडासन येते बाकी ज्यांना येत नाही त्यामुळे ताडासन आपण थोडं बघून घेऊया काय असतं. पायात अंतर ठेवा, आणि रोटेट. 5 रोटेशन करायचे. आणि रिव्हर्स साईडला 5. त्याच्याशिवाय आपल्याला महत्वाचं आहे तो म्हणजे कार्डिओ इम्प्रूव्ह असतो, म्हणजे पळता तुम्हाला येणं व्यवस्थित असणं किंवा दम लागू नये. त्याच्यासाठी हा व्यायाम एका दमामध्ये जितका रोज वाढवता येईल तेवढा वाढवा. पुढचा व्यायाम जो आहे हा 2 मिनिटं पुढची करत राहायचं आपल्याला. ठीक आहे, चला स्टार्ट. हात पाय तुमचे पोट सगळ्याचा व्यायाम त्याच्यामध्ये उत्कृष्टरित्या होतो. करत राहा, करत राहा. हे झिम्मा फुगडी नाही आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित करा. हात शोल्डर लेवलला, खांद्याच्या लेवलला तुमचा यायला पाहिजे. ठीक आहे, आणि पाय पुढे जायला पाहिजे. आज आपण 2 मिनिटं करतोय. रोज किमान 10 ते 15 मिनिटं याचा सराव करायचा प्रयत्न करायचा. करा. सांगितलेलं नाहीये शिक्षणच्या नंतर शिक्षा. टीचर तुम्ही जा. दम लागला का तुला? कर व्यवस्थित. चला शेवटचे 20 सेकंद कोण एनर्जीला करताय बघूया. 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. गुड. कुणाला दम लागला? कुणाला दम लागला? आपण हार्डली 30 सेकंद पण हे व्यायाम तुम्ही केला नाही पण दम लागला तुम्हाला. ठीक आहे ना, त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या तुमची शरीराची क्षमता किती कमजोर आहे. राईट, तुम्ही भविष्यात एक पिढी तयार करणार. जर तुम्ही मजबूत नसाल तर ती पिढी कशी मजबूत होईल. सो स्वतः मजबूत व्हायला बघा. मगाशी जिजाऊंच्या विषयी आपण चर्चा केली. जिजाऊ मजबूत होत्या म्हणून महाराज मजबूत झाले.
सईबाई मजबूत होत्या म्हणून शंभूराजे मजबूत झाले. तो आदर्श आहे आपल्या महाराष्ट्राचा. महाराजांच्या, पेशवे बाजीरावांच्या, शंभूराजांच्या पुण्यातून तुम्ही येतात, त्याचमुळे मोठा नदीचं पाणी पितात. पण इतकी कमजोरी योग्य नाही. सो रोज व्यायाम करणार की नाही? गुड. आता आपण थोडं स्वसंरक्षणाचे धडे घेऊया. ठीक आहे. आता शिवाजी आपल्या सोबत आहेत. ठीक आहे. तर शिवाजींना मी काही ड्रिल त्यांच्याबरोबर करतो, जे आपल्याला एकमेकांसोबत प्रॅक्टिस करायच्या. जीवन तुम्ही माईक पण पकडू शकता. पहिलं स्वसंरक्षणाचं मूलभूत जर काही गोष्ट असेल तर ते आहे पवित्र. कुठली फाईट सुरू झाली, ठीक आहे, तर तुम्ही ओपन चेस्टेड म्हणजे उभे स्ट्रेट राहून कधी लढा लढू नये. ठीक आहे. तर लढाईसाठी पवित्र खूप गरजेचं आहे. तर पवित्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो वेगवेगळ्या युद्ध कलांमध्ये. जो आयडियल पवित्रा मानला जातो स्वसंरक्षणामध्ये, जो आयडियल स्टान्स मानला जातो तो मिक्स मार्शल आर्टचा आहे, MMA चा. ठीक आहे. कारण त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या अपोनंट बरोबर लढू शकता. म्हणजे बॉक्सर असेल, रेसलर असेल तरी त्याचा सामना व्यवस्थित करू शकता. तर तो पवित्र जो आहे तो अशा पद्धतीने असतो. याच्यामध्ये तुमचा हा लेग जो आहे तो हे 90 डिग्री झालं, 90 अंशाला कोण झाला, बरोबर, हा लेग आणि हा लेग. तर यालाच फक्त आपल्याला साधारण 60 डिग्री मध्ये ठेवायचं. ठीक आहे. सो हा 60 डिग्री मध्ये तुमचा पवित्र तुम्ही घ्या. ठीक आहे. सो ओपन चेस्टेड नाही राहायचं, असं नाही राहायचं. तुम्ही साधारण हा शोल्डर तुमचा पुढे यायला पाहिजे. ठीक आहे. काही ताईंनी घेतलंय व्यवस्थित, काही जण अतिशय विचित्र करायला लागले. तुमचा डावा पाय पुढे, डावरी आहेस तू, उजवी आहेस ना, उजवी आहेस ना, ही डावरी आहे, डावरी आहेस, ठीक आहे. मग डावा उजवा पाय पुढे ठेव, काय हरकत नाही. जो डावरा आहे तो पुढे त्याचा उजवा पाय घेऊन येऊ शकतो, पण जो उजवा आहे त्याने उजवा पाय मागे ठेवायचा. त्याचं कारण काय आपण समजून घेणार आहे. हा पवित्र फक्त पहिले घ्यायला शिका. ठीक आहे. या पद्धतीने फायटिंग स्टान्स म्हणतात त्याला, फायटिंग स्टान्स हा घ्यायचा. ठीक आहे. आता फायटिंग स्टान्स मध्ये स्विच कसं करायचं, ठीक आहे, तर ते स्विचिंग पण आपण आता शिकतोय. ठीक आहे. तर समजा आपल्याला ह्यामधून दुसऱ्या पवित्रात जायचं, ह्याला म्हणतात ऑर्थोडॉक्स म्हणजे ट्रेडिशनल पवित्र आहे. ठीक आहे. त्याच्यामधून तुम्हाला साऊथ मध्ये म्हणजे डावऱ्याच्या पवित्र जी ताईने घेतली त्या पवित्र जायचं. ठीक आहे. तर फक्त जम्प करा. ठीक आहे. तर फक्त आता आपण स्विचिंग करणार आहे 20 वेळा. ठीक आहे. सेवन, 8, 9, 10, 11. नाही रनिंग नाही करायची बा, पवित्रा बदल. गुड 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 गुड. व्हेरी नाईस. काय काय ताई खूप छान करताय. 15, 16, 17, 18, 19, 20. काय काय ताई करतच नाही. ठीक आहे. तर पवित्र्यानंतर महत्वाची काय गोष्ट आहे, आपण हा पवित्रा घेतला का. ठीक आहे. मोस्टली तुम्ही उजवे आहात, डावरं कोण आहे याच्यात, तू एकटीच आहेस ना डावरी, बाकीचं कोण डावरं नाही आहे. ठीक आहे. तर महत्वाचं काय असतं की आपला डावा हात हा थोडा उजव्या हातापेक्षा कमजोर असतो, उजव्या माणसाचा, किंवा डावा पाय हा उजव्या पायापेक्षा थोडा कमजोर असतो. त्यामुळं तो जो आपला मजबूत हात आहे किंवा मजबूत पाय आहे हा मारताना मोमेंटम गेन करून समोरच्याला जोरात मारता यावं याच्यासाठी तो बॅक साईडला ठेवतो. शिवाय तो वाचवून सुद्धा ठेवतो. तलवार आणि ढालचा जो कॉन्सेप्ट आहे ना त्या पद्धतीने आपण ढाल पुढे ठेवतो, तलवार मागे ठेवतो. का, पहिला बचाव यायला पाहिजे. ठीक आहे. आणि वेपन जे आहे ते मागे ठेवायचं असतं, कारण त्याने आपल्याला मोमेंटम घेऊन म्हणजे त्यामध्ये एक पद्धतीचा वेग घेऊन त्याच्यावर हल्ला करायचा. ठीक आहे. तर त्यासाठीच आपला उजवा हात, उजवा पाय जो आपला मजबूत हात आहे, मजबूत पाय तो मागे ठेवायचा. ठीक आहे. आता त्याचा फायदा काय असतो, तर जी महत्वाची किक आहे जी तुम्हाला स्वसंरक्षणामध्ये सगळ्यात शिकणं गरजेचं आहे ती म्हणजे स्ट्रेट स्वीप. ठीक आहे. स्ट्रेट स्वीप म्हणजे काय, तर तुम्ही सेंटरमध्ये समोरच्याच्या पूर्ण एक स्विंग करून मारणार, पण तुम्ही ती केव्हा मारू शकाल जेव्हा त्याच्या हेड लेवलला ती जात असेल. समजा तुमचा अपोनंट तुमच्या समोर उभा आहे. ठीक आहे. ज्याने केला तुमच्या समोर उभा आहे, तर त्याच्या सेंटरमध्ये पूर्ण ताकदीनं स्विंग करून मारायचा.
सो जेव्हा तुम्ही लक्षात घ्या की माझ्या हातापर्यंत जर इथं किक जाते तर त्याच्या इथं सेंटरवरती किक पडली तर तो पूर्ण जायबंदी होणार. ठीक आहे. सो या पद्धतीनं पूर्ण एक स्विंग करत मी आणि ह्याचे 20 आपल्याला ड्रिल करायचं आहे की 20 वेळा बॅक लेगने तुमच्या अपोनंटच्या सेंटरमध्ये किक जायला. ठीक आहे. चल अच्छा, पुन्हा काही जणांना ज्यांना समजलं नाही. ठीक आहे. गुडघा न वाकवता स्ट्रेट स्वीप ही वरती न्यायची आहे आणि तुमच्या हाताला ते पुढचा जो तुमचा टो आहे तो चिकवायचा. आणखी तुम्हाला समजलं नाही? समजलं सगळ्यांना? चला आता आपण 20 वेळा ड्रिल करायचं. स्टार्ट. 1 2 तुला मारू नको, ती अपोनंट नाही आहे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 लास्ट वन. खूप छान केलं. आता तेच आपल्याला साऊथ पॉ मध्ये करायचं आहे, म्हणजे डावऱ्यांच्या पवित्र. ठीक आहे. कारण दोन्ही पवित्रांची प्रॅक्टिस असतं काय झालं. मागच्या लेगने पुन्हा एकदा स्वीप वरती न्यायचं. ठीक आहे. डावऱ्यांच्या पवित्र असं साऊथ पॉ. उजव्यांच्या पवित्रात असतं. डाव्या लोकांचा पवित्र त्याच्यामध्ये उजवा पाय पुढे असणार. उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. ठीक आहे. आपला असतात आपल्याला क्लिक तर घ्या. पुन्हा मला चक्कर यायला उभं राहून चक्कर यायला. त्रास होतो. मग आता जमतंय की नाही कधी तुम्हाला बोलू. थोडंफार जमतो. बोलू. उजवा पाय पुढे, डाव्या पायनं वरती झाला. नाही उभं राहू शकत ना. 6 7 8 9 10 11 ठाकरे तिकडे 12 हो ठाकरे काका. आम्हाला काय जाऊ दे. इथून आवाज द्या ना. इथं पोरगा असं तुम्ही जाऊ का? तर पुन्हा सरांना 20 कोण थकलेलं नाही अजून? अरे वा, खूप जणी याच्यात थकलेलं नाही. गुड. ठीक आहे. आता पुढचं. ठीक आहे. आता जॅक क्रॉस आपल्याला मारायचं आहे 20 रिपिटेशन. ठीक आहे. मी करतो. 1 2 अतिशय खराब पद्धतीने करायला लागला तुम्ही. ठीक आहे. मी तुमच्यासोबत करतो. ठीक आहे. काउंटिंग 2 कर. ठीक आहे. फक्त 1 2 1 2 1 2. 1 म्हणजे जॅब, 2 म्हणजे क्रॉस. ठीक आहे. 1 2 1 2 1 2 म्हणतो. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 व्यवस्थित करा. 1 2 1 2 1 2 1 2. कोणी अपोनंट नाही त्यावेळी सुद्धा तुम्हाला पॉईंट जमत नाही. अपोनंट आल्यावर तुम्ही काय करणार आहे? माफी मागणार आहे त्याची. तो उभा डोबा काढून टाकेल तुम्हाला. ठीक आहे ना. ताकदीने पंच करा. प्रॅक्टिसच्या वेळी जर पंच पीस व्यवस्थित करू शकत असाल तर रिअल सिच्युएशनच्या वेळी काय करणार आहे? ठीक आहे. चलो कमॉन. 1 2 1 2
1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ठीक आहे, व्यवस्थित केलेलं नाही आहे. ठीक आहे, आता तुमचं तुम्ही काउंट करायचं आहे 1 2. ठीक आहे, शिवाजी काउंट करत होते, आता स्वतःच्या तोंडातून 1 2 म्हणायचं आहे आणि 25 सुरू करायचं. व्यवस्थित पवित्रा घ्या पहिले, पवित्रा व्यवस्थित. ताई ती गाड व्यवस्थित घे. ए ताई तू गाड व्यवस्थित घे. एल्बो आत ठेव, एल्बो आत ठेव, एल्बो आत ठेव. दोन्ही एल्बो. हा चला, आता स्वतः 1 2 म्हणायचं आहे आणि काउंटिंग सुरू करायचं. चलो स्टार्ट. अरे दम आहे की नाही? चलो कमॉन, जीवन आलाय की नाही? चलो ताकद पाहिजे. कमॉन, ताकदीनं आता इस्तेमाल करा ताकदीचा. लास्ट फाइव. पंच मारायला लागले, डान्स करायला लागले नाही. चलो कमॉन, जोरात तो मुक्का बसू दे समोरच्याला. ठीक आहे, काउंटिंग पण जमत नाही तुम्हाला. एनिवेज, आता आपण स्ट्रायकिंग थोडं शिकलो. स्ट्रायकिंग म्हणजे त्याने आपण प्रहार करतो. ठीक आहे, काय शिकलात आतापर्यंत? कोणी सांगेल काय शिकलात? स्ट्रेट स्वीप. ठीक आहे, स्ट्रेट स्वीप शिकलात. मागच्या पायाने स्ट्रेट स्वीप कशी मारायची शिकलात. त्यानंतर कुठला पंच शिकलात? जॅब आणि क्रॉस. ठीक आहे, जॅब कुठल्या हाताने मारतात? पुढच्या हाताने, बरोबर. आणि क्रॉस कुठल्या हाताने मारतात? मागच्या हाताने. ठीक आहे, लक्षात राहील. ठीक आहे, आता याच्या पुढचं जे आपण ड्रिल आहे ते हे शिकणार आहे की कुणी येऊन तुम्हाला पकडलं. ठीक आहे, तर काय करायचं. ठीक आहे, तर सगळ्यात एक कॉमन गोष्ट होत असती अपहरणाच्या वगैरे प्रकारांमध्ये, तो म्हणजे उचलून घेऊन जातो. ठीक आहे, तर अशा वेळी काय करायचं? एका हातात पकड. आता शिवाजी या ड्रिलमध्ये आपली मदत करतील. ठीक आहे, सो अपोनंट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करतो तो? तर उचलतो आणि घेऊन जातो. ठीक आहे, आता उचलून घेऊन जाताना, ठीक आहे, जर शिवाजी समजा आले, मला उचलून घेऊन जायला लागेल. ठीक आहे, 2 पद्धतीचं उचलून घेऊन जाणं असतं. एक सिंगल लेग, दुसरा डबल लेग. म्हणजे एक पाय उचलून उचलणं. ठीक आहे, किंवा दोन्ही पायाला घेऊन जाणं. ठीक आहे, या 2 पद्धतीचं उचलणं होत असतं. ठीक आहे, आता समजा शिवाजी आले, मला उचलून घेऊन चालले. ठीक आहे, या शिवाजी, या पायात हात घालून उचलायला, दोन्ही पायात हात घालून. तर अशा वेळी काय करायचं? ठीक आहे, पहिला कोणी उचलायचा प्रयत्न करतोय, तुमच्या अपोनंटच्या मानेखाली तुमचा मानेवरती तुमचा खांदा घेऊन जावा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा तुमचा दुसरा हात इकडे पकडा. ठीक आहे, आणि हा हात इथे पकडा. ठीक आहे, तो कैची करायची स्वतःच्या हातात. ठीक आहे, आणि ओढायची. ठीक आहे, ब्लॉक बसला की टॅप करा. ठीक आहे, सो या पद्धतीने तो कैची बनवून त्याला तिथं ओढायचं. ठीक आहे, एकमेकाबरोबर प्रॅक्टिस करा. ज्यांनी वॉर्मअप व्यवस्थित केलेलं नाही त्यांची मान मोडणार आहे. ठीक आहे, आणि ही कैची बनवून ज्यावेळी तुम्हाला लॉक बसेल, ठीक आहे, प्रेशर जाणवेल, त्यावेळी टॅप करा, जेणेकरून जो तुमचा पार्टनर आहे तो तुमचा लॉक सोडेल. ठीक आहे, शिवाजी बेल दे रे, दोन बेल दे. बेल हा 2 बेल. अच्छा, व्यवस्थित कोण करतंय?
ड्रिल केली नाही तर समजणार कसं? चला व्यवस्थित मानेच्या वरती तुमचा खांदा घेऊन जायचा. ठीक आहे, हा अतिशय व्यवस्थित, छान. हे बघता येईल तुझा ट्रायसेप म्हणजे हा भाग दुसऱ्या हाताला पकड देणे. जो खाली हात जातोय ना त्याने दुसऱ्या हाताचा हा भाग पकड. हा थांब थांब थांब, हा हात पकड. तो खालच्या हाताने ना हा हात पकड. हा आता बनव पाहिजे आणि दबाव टाक. ठीक आहे, ठीक आहे. हा ट्रायसेप पकड तिकडे, ट्रायसेप पकड. काही हे बघ, ट्रायसेप पकड, ट्रायसेप, ट्रायसेप पकड. हा व्यवस्थित करायला लागलीस तू, व्यवस्थित, ते पूर्णत्वाला नाही. हा ट्रायसेप पकड आणि आता तो हात जो वरचा आहे तो खाली दाब. हा येस येस, ठीक आहे. व्यवस्थित ड्रिल करा. काही मुली करतच नाही ड्रिल. 5-5 वेळा एकमेकांबरोबर प्रॅक्टिस करा, 5-5 वेळा. ज्या प्रशिक्षण करत नाहीये त्यांनी आता उद्देश समजून घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळत आहे, त्याचा फायदा उचलून घ्या व्यवस्थित. आज तुमच्या प्रशालेमध्ये प्रिन्सिपल सरांनी, शिवम सुतार सरांनी जी आपल्याला संधी दिलेली आहे फ्रीमध्ये ट्रेनिंगची, त्याचा लाभ व्यवस्थित घ्या. ट्रेनिंग तुम्ही केलं तर त्याचा ऍक्च्युअल मध्ये तुम्ही रिअल लाईफ इम्प्लिमेंटेशन करू शकता. करू, ठीक आहे. आता याच्या पुढची ड्रिल आहे. ठीक आहे, जर तुम्हाला कोणी असं पकडलं, ठीक आहे, तर त्यातून बचाव कसा करायचा. ठीक आहे, शिवाजी मला आता पकड, तुम्हाला जे आता शिवाजी मला पकडतात. शिवाजीला असं पकडलं, ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं कसं पकडायचं लॉक, ठीक आहे. तर तुम्ही करून बघा. नाही नाही मला नाही. तुम्हाला जर तुम्ही असं पकडलं, ठीक आहे, तर काय करायचं, फक्त उचलायचं. ठीक आहे, उचलून खाली त्याला आपटला की मधलं लॉक सुटायला. ठीक आहे, सो आता त्याची एक 5-5 वेळा प्रॅक्टिस करा. तुम्हाला लॉक बसतोय त्याच्यानंतर लिफ्ट करायचं. येस येस.
बाहेर लॉक बसायला लागला लगेच अपोनंटला लेफ्ट करा. आता याच्या पुढचं महत्वाचं ड्रिल आहे. स्वसंरक्षणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अपोनंटच्या समोर नाही न्यायचं. ठीक आहे, त्याची बॅक कॅप्चर करायला बघायची. ठीक आहे, एखाद्या ट्रेन कंपार्टमेंट मध्ये तुम्ही आहे. आता ट्रेन मध्ये शासनानं जे चेन्स असतात त्या काढून टाकल्यात, माहितीये का तुम्हाला? चेन्स नसतात आता ट्रेन मधल्या सगळ्या चेन्स काढून टाकल्या. पूर्वी ट्रेन मध्ये काही अपघात झाला तर ते थांबवता यायचे, आता थांबवता येत नाही. ठीक आहे, आता त्या चेन काढल्यामुळे झालंय काय की समजा तुम्ही ट्रेन मध्ये एकटेच आहे आणि कुणीतरी मोलेस्टेशनचा प्रयत्न केला तुमच्या, तर तुम्ही पुढचं स्टेशन येईपर्यंत थांबू शकत नाही. त्यावेळी तुम्हाला त्याला जायबंदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ठीक आहे, तरच तुम्ही त्यात स्वतःचा जीव वाचवू शकता. तर अशा वेळी सगळ्यात महत्वाचं काय असतं की अपोनंटला समोरासमोर फेस नाही करायचं. ठीक आहे, म्हणजे शिवाजी इथे आहेत, तर शिवाजी समजा माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करेल, या इथे शिवाजी. ठीक आहे, तर मी कधी शिवाजीने समोरासमोर थांबून त्यांचा बचाव करायचा प्रयत्न करणं अवॉइड करायचं. का? तर त्याचं बल जास्त असायची शक्यता असते. शिवाजी मजबूत आहेत, राईट. शिवाजींनी समजा मला पंच मारला किंवा कोणालाही पंच मारला, ठीक आहे, तर घायल होण्याची मी शक्यता किंवा जो समोर त्यांच्या अपोनंट आहे ती शक्यता जास्त आहे. त्यावेळी करायचं काय आहे की बॅक कॅप्चर करायला पाहिजे, म्हणजे पाठीमागे जायला पाहिजे. ठीक आहे, तर बॅक कॅप्चर कशी करायची? पाठीमागे पकडायचं. ठीक आहे, बॅक कॅप्चर म्हणजे हा आपल्याला वेगाने त्याच्या पाठीमागे जायचं आणि पाठीमागे जाऊन त्याची बॅक पकडायची. ठीक आहे, आपला जो पार्टनर आहे त्याची बॅक कॅप्चर करायचा प्रयत्न करा. 5-5 वेळा एकमेकाची बॅक कॅप्चर करायचं. ठीक आहे, एकमेकींसोबत 5-5 वेळा बॅक कॅप्चर ड्रिलची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, गुड गुड गुड, व्हेरी नाईस. ज्या करत नाहीये त्या वेळ वाया घालवायला लागल्या स्वतःला. ज्या करतायत त्यांचं अभिनंदन. व्हेरी नाईस, गुड. चला फटाफट करा, व्यवस्थित करा. नाईस नाईस, गुड. पण बॅक कॅप्चर कर. गोल फिरायचं तो नाही, फक्त बॅक कॅप्चर कर. ठीक आहे, तू गोल फिरत बसलीस तर काय उपयोग आहे? तू बॅक कॅप्चर कर. फिरवायचं नाही आहे तिला, तू बॅक कॅप्चर कर फक्त. तिला गोल फिरवायचं नाही. गुड, व्हेरी नाईस. ठीक आहे, आता बॅक कॅप्चर केल्यानंतर काय तुमचा अपोनंट जायबंदी होणार नाहीये, बरोबर? त्याला बेशुद्ध करायला पाहिजे, तर ते पुढचं स्टेशन येईपर्यंत तुम्ही वाचू शकाल, बरोबर? तर आता त्याला बेशुद्ध कसं करायचं, ठीक आहे, ते आपण शिकणार. बॅक कॅप्चर केल्यानंतर पुढची रील काय आहे ते आपण शिकणार आहे. त्या तिकडच्या ताईच्या गप्पा मारतायत. अरे ताई लक्ष द्या. ठीक आहे, आता बॅक कॅप्चर हे बेसिक झालं. ठीक आहे, आता पुढे काय आहे तर त्याला बेशुद्ध कसं करायचं. ठीक आहे, आदित्य माईक पकडा. शिवाजींना पण बेशुद्ध नाही करणार, पण करायचं कसं आहे ते शिकणार.
बॅक कॅप्चर केलंय, ठीक आहे. बॅक कॅप्चर केलंय, आता पूर्ण नियंत्रण आहे त्याच्या पाठीवर, ठीक आहे. आता तू काही मुवमेंट केली, ठीक आहे, तरी तुम्ही बॅकवर त्याच्यावर राहू शकता, ठीक आहे. आता याच्या पुढे काय करायचं की याचा जो गुडघा आहे, गुडघ्याच्या मागं हा पाय आपला न्यायचा, प्रेशर टाकायचं आणि इथून हे लॉक असा लावायचा, ठीक आहे. तो पाठीमागे तुमचा बेसिकली एक हात असणार, पुढे एक हात असणार आणि हा हात मागे ओढला, लॉक लागला की तुम्ही स्टार्ट करा, ठीक आहे. सो इथे एक हात, इथे एक हात, कैची बनवायची आणि मानेला पुढे ढकलायचं. सो जो अपोनंट आहे तो बेशुद्ध होऊन जातो, श्वास बंद करतो. खरोखर बेशुद्ध करू नका ना आता बेशुद्ध करायचं नाही आहे तुम्हाला. परत दाबू नको. हा 4 ते 5 सेकंद तुम्ही फक्त होल्ड लावा. गुड गुड. आता दुसरा हात पकड इथं. अरे नाही, कंटिन्यू कर. हे बघ इकडे हात पकड, एल्बो पकड होता ना, प्रेस कर तिच्यावर. आता एल्बो पकड स्वतःला, एल्बो पकड, हात आतून इकडे. हे बघ असं. प्रेस करायचं फक्त मागून, ठीक आहे. ते केव्हा करायचं, तेव्हा तुमचा इथे हात जातोय त्यावेळेस. आणि पुश कर, नेक पुश कर, मागून नेक पुश कर, नेक मागून पुश कर, नेक पुश कर. हा करेक्ट. हे बघ ताई, तो हात आहे ना, तो हात मागे घेऊन जा, तुझ्या डोक्याला पुश कर तुझ्या डोकं. हा गुड, व्हेरी नाईस. आता काय करायचं, चेस्ट बॅक साईडला नेकच्या लावायची, ठीक आहे. या पद्धतीने पुश कर, ठीक आहे. आता स्वसंरक्षणाची जी मूलभूत गोष्टी आहेत आज तुम्ही शिकलाय, ठीक आहे. कोणी सांगू शकते काय काय शिकलात? कोणी सांगू शकते काय काय शिकलात? कोण सांगणार? तू सांगणार ताई? ये इकडं पटपट ये. काय काय शिकलात सांग. पुढच्याची पाठ कशी कॅप्चर करायची, त्याने हल्ला केला तर आपण कसं सुटायचं त्याच्यापासून, आणि अजून म्हणजे हाताचे हे रोग यायचं. त्या क्रॉस शिकलीस बरोबर, आणि किक कुठली शिकलीस? फ्रंट स्वीप. अभिनंदन करायला आता इथं सगळ्यांनी टाळ्याने. बाकी जे पण शिकलेत ना सगळे व्यवस्थित लक्षात आहे ना काय शिकलाय, बरोबर. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. सगळ्यांना त्याचं उत्तर माहिती असावं अशी अपेक्षा आहे. हा तुझं जोश किती जणांना माहिती होतं उत्तर? गुड, ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती झालं काय उत्तर आहे, ठीक आहे. आता तो जोश दाखवायचा. हा तुझं जोश, जय हिंद. अरे जय हिंदच्या वेळी ताकद केली जाते तुमची. जय हिंद. गुड. आता आपण आज हे प्रशिक्षण घेतलेलं आहे विप्रा जाधव आणि तनया जाधव यांच्या डोनेशनच्या माध्यमातून. त्यामध्ये जे तुम्हाला बुक्स आणि बँड मिळणार आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण एक विद्यार्थिनीला करूया. त्याच्यामध्ये ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचून घ्या. याच्या आधी मला सांगा, आणखी काही स्वसंरक्षणाविषयी तुम्हाला प्रश्न आहेत का, की बाबा अशा सिच्युएशन मध्ये काय करावं, कुठल्या सिच्युएशन मध्ये काय करावं? तुम्हाला काही प्रश्न आहे का? काय आहे का प्रश्न तुम्हाला? अच्छा सांगताय. अरे हिचं कौतुक करा, हिचा प्रश्न आहे ऍक्च्युअल मध्ये, खरं कौतुक आहे. बाकी ज्यांना प्रश्नच नाहीये ही वाईट गोष्ट आहे. अच्छा, एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कुणालाही सगळ्यात महत्वाचं आजच्या इंटरनेट युगामध्ये गरज आहे ते सिच्युएशनल अवेअरनेस असणे. आज तुम्ही थोडे मोठे व्हाल, कॉलेजेसमध्ये वगैरे गेल्यावर तुमच्या हातात सगळ्यांचे मोबाईल येतील, आजूबाजूला कोण आहे त्याच्यावर काय ध्यान ठेवा, ठीक आहे. केस पकडणं म्हणजे तुमच्या खूप जवळ आलाय, ठीक आहे.
आणि केस पकडून तुमच्या हातात घ्यायला लागला. याचा अर्थ आहे तुमचं लक्ष नव्हतं, राईट. तिथपर्यंत जर तुम्ही कुणाला येऊ देताय तर त्याचा अर्थ आहे तुमचा सिच्युएशनल अवेअरनेस खराब होता. त्यामुळं त्या मोबाईलमध्ये वगैरे बघताना सुद्धा आपली एक भारतीय एन्शियंट टेक्निक आहे सिंहावलोकन, की आजूबाजूला बघत राहायचं कायम. ठीक आहे. सिंहावलोकन याचा अर्थ काय असतो, सिंह तर 4 पावलानंतर एका साईडला बघतो, पुढच्या 4 पावलानंतर दुसऱ्या साईडला बघतो. डिस्कवरी बघताना तुम्ही सिंहाला ऑब्झर्व करा कधी डिस्कवरीमध्ये, नॅशनल जिओग्राफिकमध्ये तो कशा पद्धतीने आजूबाजूला बघत असतो की काय चाललेलं आहे. हे आपल्या प्राचीन भारतीय लोकांना माहिती होतं की सिंहाचं ही कला आहे, त्याला सिंहावलोकन म्हणतात. तर ते सिंहावलोकन कायम आपल्या आयुष्यात आपण मेंटेन ठेवायचं, की आजूबाजूला कायम बघत राहायचं की कोण आहे, डोक्याची सिच्युएशन तर नाही आहे ना. हां, जर तुम्ही केस वगैरे पकडायला लागलं, ठीक आहे, तर मगाशी जे तुम्हाला सांगितलं की हात फिरवायचा, स्ट्रेट स्वीप द्यायची, ठीक आहे. त्याच्यानंतर एकदा जर त्याला इथं मार बसायला लागला तर केस धरायची ताकद त्याच्याकडे राहत नाही. 2-3 सणकून त्याला मार द्या, ठीक आहे, तो सोडतो. त्याच्यानंतर मूलभूतः तुम्हाला बॅक कॅप्चर करायचं. आज जे फंडामेंटल आहे तेच आपण शिकले. बॅक कॅप्चर करा, चोक लावा, बेशुद्ध करा, बाहेर करा, ठीक आहे. येस. अगेन तेच सिच्युएशनल अवेअरनेस. मागून कोणीतरी येतंय, ठीक आहे, तुमच्या जवळ येऊन तुम्हाला रुमाल लावून तुम्हाला बेशुद्ध करून गाडीतून घेऊन जात आहे. याचा अर्थ काय आहे, तुम्हाला आजूबाजूला काय होतंय माहित नाही. तो सिच्युएशनल अवेअरनेस खूप गरजेचा आहे. 2014 पासून भारतामध्ये इंटरनेट रेव्होल्युशन आहे. इंटरनेट प्रत्येकाच्या हाती आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं जो सिच्युएशनल अवेअरनेस आहे त्याच्यामध्ये खूप कमी कमतरता झालेली आहे आणि मोलेस्टेशन, रेप याच्या केसेस सुद्धा खूप वाढलेल्या आहेत. लकीली पुणे हे एकमेव शहर आहे भारतातलं संपूर्ण की जिथे मोलेस्टेशन आणि रेपचा रेट फार वाढलेला नाही आहे. आमची जी एम्पॉवरिंग सोशल वेलफेअर संस्था आहे त्याच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 25,000 पुण्यातल्या रेपची नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलींना प्रशिक्षण दिलेलं आहे. कुठेतरी त्याचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे. तर आणखी काही प्रश्न नाही ना कोणाला? सांगताय. शेवटचा प्रश्न घेऊया आता आपण आणि आपण कार्यक्रमाची आपली सांगता करूया. ते ग्रुप मध्ये असतं तेव्हा काय करायचं? ते म्हणजे असे 7 नाही तर 6 जण असते. हे बघा, तिथं ब्रुसली जरी आला ना तरी स्वतःला वाचवू शकत नाही, ठीक आहे. ब्रुसली सारोकाली श्रेष्ठ मार्शल आर्टिस्ट आहे, माहिती आहे, राईट. अशा वेळी सर्वोत्तम गोष्ट हीच असते की फाईट अवॉइड करा, ठीक आहे. कुठल्याही सिच्युएशनमध्ये फाईट अवॉइड करणं हा सर्वोत्तम मार्ग असतो. पळून जायला बघा, ठीक आहे. जोरात ओढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून गर्दी जमेल, ठीक आहे. अशा वेळी सगळ्यात महत्वाचं आहे आपण भारतात राहतो याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. भारत हा काय ट्रेडिशनली चांगली सोसायटी इन टर्म्स ऑफ स्त्रियांच्या संरक्षणाबद्दल नाही आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीच्या घटना होतात रेप मोलेस्टेशनच्या, त्यामुळे आपण शक्यतो हा प्रयत्न करावा की शक्य तितक्या लवकर घरी यावं. अशा सिच्युएशनमध्ये अडकायचा आपण म्हणजे सिच्युएशन येऊ नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. 7 जण तुम्हाला एकटे गाठताय, 5 जण एकटे गाठताय, त्याचा अर्थ आहे तुम्ही कुठल्या तरी डेंजरस सिच्युएशन नाही टाकलेला आहे स्वतःला, बरोबर. तुम्ही इथं चौकात उभारला तर कोणी तुमच्यावर असे 7 जण हल्ला नाहीत करणार, कारण त्यांना माहिती आहे की आजूबाजूचे लोक येऊन अडवतील. तुम्ही कुठेतरी खंडरमध्ये जाऊन बसलाय, एकटेच आहे, तर अशा वेळी हे हल्ले तुमच्यावर होण्याची शक्यता असते, ठीक आहे. तर त्यामुळे अशा सिच्युएशन अवॉइड करायच्या काय की तिथे तुम्ही अडचणी येऊ शकता. कारण तुम्ही समाजाला बदलू शकत नाही. समाजामध्ये रानटी लोक आहेत, ती रानटीच राहणार आहेत. त्यामुळं स्वतःला मजबूत बनवणं आणि अशा सिच्युएशन अवॉइड करणं हे काय तुम्ही ध्यानात ठेवा. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, आता तुमच्या हातात ज्यावेळी मोबाईल येतील कॉलेजेसमध्ये वगैरे जावं त्यावेळी घरातून बाहेर पडताना आपल्या पेरेंट्सना लाईव्ह लोकेशन कायम शेअर करून ठेवा. कायम लग्न वगैरे तुमचं ज्यावेळी होईल फ्युचरमध्ये त्यावेळी हजबंडला वगैरे लाईव्ह लोकेशन कायम शेअर करून ठेवा. त्यामुळे तुम्ही कुठे आहात ते तुम्ही त्यांना इझिली ट्रेस करायचं एक माध्यम देता. त्यामुळे दिवसभर ते लाईव्ह लोकेशन नाव ठेवलं की ते तुमच्यापर्यंत काही अडचण आली तर ते पोहोचू शकतात. आणि ती कायम सवय लावून ठेवा की घरात त्यांच्याकडे स्वतःचं लाईव्ह लोकेशन हे पाहिजे ऍक्टिव्ह, ठीक आहे. ओके ओके, तर आपण आता बुक्स आणि बँड डिस्ट्रीब्यूट करूया, ठीक आहे. स्वतःचं संरक्षण कसं करायचं या संदर्भात शंतनू सरांनी खूप छान माहिती दिली. त्यांचा आपण टाळ्या वाजून आभार व्यक्त करा. रेणुका, आता हे जे काही शिकवलं आहे ते लक्षात ठेवा, थोडी प्रॅक्टिस करा. नाही तर आज काही शिकवलं उद्या विसरून जावं असं करू नका.
कधी काय गरज पडेल सांगता येत नाही, त्यामुळे शिकलेले काही वाईट होत नाही, लक्षात ठेवायचं का. आता सर तुम्हाला काही बुक्स वगैरे देतील, ते सगळे व्यवस्थितपणे वाचा, अभ्यास करा. कार्ड पण द्यायचंय का. टेबल दोन आलेत का. एक दे. बँक सगळ्यांनी घालायचं. आपण घालून घ्या. पुस्तक घ्या. बँकवर काय मेसेज आहे त्या? काय झालं. खाली का वर कुठे बरोबर चालू आहे. आम्ही बुक घ्यायची कोण राहिले का बुक घ्यायचा अजून या ना पटपट या. आवश्यकता
आहेत सर त्यांना इकडे उभे केले असते वर जातील ना. यांना इकडे उभी कर. यांना इकडे घ्या. घ्या माईक. माईक घ्या ना. इकडे उभी करा. मुलींनी या इकडे समोर या. मुलींनी समोर या. इकडे या. तुमचे फोटो घ्यायचे बेल्ट हातात घालायचं असते ना. क्रॉस उभे राहिले सर. रांगेत थांबा. रांगेत हे सर्वांना मिळालं का पुस्तक बँड आणि कार्ड. आता आपले पोस्टर आपण घेणार आहे. देऊ का. त्याला दोरी काय इकडून कुणाला तरी पकडायचं. इकडे. इकडे पलीकडे. हा पुस्तक आणि तुमचा बँड दाखवा. ठीक आहे. ठीक आहे. आता सगळ्यांनी एक गोष्ट बोलायची आहे. ठीक आहे. आय एम फिट अँड फिअरलेस. ठीक आहे. तर ते बँड व्यवस्थित घाला. बँड व्यवस्थित घातलाय सगळ्यांनी. ठीक आहे. आता काय म्हणायचं आहे. ठीक आहे. मी 1 2 3 म्हणल्यावर सुरू करायचा. ठीक आहे. 1 2 3. गुड. अच्छा. आता ज्यांच्या डोनेशनमुळं आज हे शक्य झालं आहे आपल्याला कार्यक्रम, त्यात तनया जाधव. ठीक आहे. तनया जाधव काय नाव आहे. आणि विप्रा जाधव काय नाव आहे. तनया जाधव आणि विप्रा जाधव यांचे आभार मानायचे. ठीक आहे. थँक्यू तनया जाधव ताई. थँक्यू विप्रा जाधव ताई. ठीक आहे. सो 1 2 3 म्हणल्यावर सुरू करा. 1 2 3. अच्छा. खूपच सिंक्रोनायझेशन तुमचं खराब होतं. थँक्यू तनया जाधव ताई एकदा म्हणा. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा 1 2 3 म्हणतो. थँक्यू विप्रा जाधव ताई म्हणा. ठीक आहे. 1 2 3. ठीक आहे. आता पुन्हा एकदा थँक्यू विप्रा जाधव ताई एकदा रिटेक करू आपण. ठीक आहे.
विप्रा विप्रा ठीक आहे 1 2 3 मी कै मारुती माधव सुतार विद्यालय सुतारवाडी पाषाण पुणे 21 या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी जगन्नाथ तामाणे. खरं पाहिजे तर आज अतिशय आनंदमय दिवस या ठिकाणी प्रशालेमध्ये साजरा होत असताना शनिवारी सकाळची शाळा होती आणि या सकाळच्या शाळेमध्ये इम्पोरिंग सोशल वेलफेअर या संस्थेने की मुलींचं स्वसंरक्षण कसे व्हावे ह्या दृष्टिकोनातून तनया जाधव आणि विप्रा जाधव यांनी ह्या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू विजय जाधव यांच्या डोनेशनमधून त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पोलोवर खेळाडू स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. खरं पाहिजे तर आजच्या ह्या दगदगीच्या धावपळीच्या युगामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक शाळा असतील या शाळेमध्ये मुलींच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होत असताना अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी सकाळी 10 ते 11 ह्या वेळेमध्ये मुलींनी आपल्या स्वतःचं संरक्षण कसं करावं आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला कोणी त्रास देत असेल छेडछाड करत असेल अशा ठिकाणी आपण कशा पद्धतीने त्याचं निवारण करावं असं उत्तम पद्धतीने ह्या ठिकाणी प्रात्यक्षिकरित्या त्या संस्थेने ह्या विद्यार्थिनींना अनमोल असं सहकार्य करून चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि ह्या दिलेल्या माहितीबद्दल मारुती माधव सुतार ह्या विद्यालयाच्या वतीने मी ह्या संस्थेचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोच आणि पुढील कालावधीमध्ये सुद्धा असंच या प्रशालेला सहकार्य करावं असं मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार, मी पिंगळे सर, कै मारुती माधव विद्यालय सुतारवाडी पाषाण पुणे 21. आज पॉवरिंग सोशल वेलफेअर या संस्थेच्या वतीने शंतनू सरांनी मुलींना अगदी 1 तास सेल्फ डिफेन्स आपण स्वतःचं संरक्षण कसं करायचं या संदर्भात उत्तम असं प्रशिक्षण दिलं. आजच्या काळामध्ये ती खूप गरज आहे की मुली स्वतःचं संरक्षण त्यांना करता यायला हवं. कोणत्याही क्षणी कोणताही प्रसंग येऊ शकतो, अशा प्रसंगाला समर्थपणे तोंड मुलींना देता आलं पाहिजे. या भूमिकेतून या संस्थेने सुंदर असं ट्रेनिंग आज आमच्या विद्यार्थिनींचं घेतलं. मी विद्यालयाच्या वतीने शंतनू सर आणि त्या संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.